पेपर डोसा म्हटलं की त्याच्या नावाप्रमाणेच पातळ आणि कुरकुरीत असायला हवा। आज आपण असेच रेशनच्या तांदळाचे पातळ कुरकुरीत असेच एकसारखा रंगावरती हे असे डोसे कसे भाजायचे, यासाठी डाळ तांदळाचं प्रमाण कसं घ्यायचं, पीठ फॉर्मेटसाठी काय करायचं, अशाच काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत। तर इथे त्याच्यासोबतच खाण्यासाठी इथे मी बटाट्याची भाजी केलेली आहे मस्त अशी, आणि त्याच्यासोबतच आज आपण मस्त अशी ओल्या नारळाची चटणी देखील केली आहे। खूप मस्त लागते ही ओल्या नारळाची चटणी, ते देखील बघणार आहोत। तर व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता। तुम्हाला आवाजावरून लक्षात येत असेल की आपला डोसा किती पातळ आणि कुरकुरीत तयार झालेला आहे। डाळ तांदळाचं प्रमाण योग्य पद्धत आज आपण पाहणार या व्हिडिओमध्ये। बघू शकता अगदी पातळ मस्त तयार झालेला आहे कागदासारखा, आणि कुरकुरीत सुद्धा झाले। तुम्हाला आवाजावरून लक्षात असेल किती कुरकुरीत, ऐका किती कुरकुरीत झालेला आहे आपला डोसा। खूप छान तयार होतो आणि उशीरपर्यंत सुद्धा हा कुरकुरीत राहतो। त्यासाठी आपण टिप्स देखील बघणार आहोत व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूलाच बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। डोसा करण्यासाठी इथे मी रेशनचा जाडा तांदूळ घेतलेला आहे। पाणी पिण्याच्या ग्लासने 3 ग्लास तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी तुमच्या घरात कुठलं जे भांडे असेल त्याने 3 ग्लास तांदूळ घ्या। ज्या ग्लासने आपण तांदूळ घेतला त्याच ग्लासने आता आपल्याला 1 ग्लास डाळ घ्यायची आहे, म्हणजे 3:1 प्रमाण घ्यायचे आपल्याला डाळीचं सुद्धा। आता इथे हा डाळ तांदूळ आहे तो खूप पावडर असते, त्याच्याकरता हे आता आपला डाळ आणि तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ, जेणेकरून जे काही पावडर वगैरे लावलेली असते तांदळाला आणि डाळीला ती सर्व निघून जाते। आता ते डाळ आणि तांदूळ 2 ते 3 पाण्याने मी ते स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। धुवून घेतल्यानंतर डाळ आणि तांदूळ बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकायचे। आता डाळ आणि तांदळामध्ये पाणी टाकल्यानंतर इथे मी मेथ्या घेतलेले अर्धा चमचा। मेथ्यामुळे छान अशी टेस्ट लागते आपल्या डोशाला, त्यामुळे आवर्जून टाका मेथ्या। आता या डाळ आणि तांदळावरची झाकण ठेवून आता हे आपल्या डाळ आणि तांदूळ साधारण 4 ते 5 तास भिजत ठेवायचे। मी सकाळी लवकर भिजवले होते तांदूळ, आता संध्याकाळी वाटायला घेते हे डाळ आणि तांदूळ। बघू शकता 4 ते 5 तासानंतर हे डाळ आणि तांदूळ छान असे भिजले गेलेले आहेत। इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे डाळ वाटण्यासाठी। आता 1-2 पळी आपल्याला उडीद डाळ टाकायची मिक्सरच्या भांड्यामध्ये पळीने, आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक अशी डाळ वाटून घ्यायची। पाणी आहे ते आपल्याला डाळीमधलंच वापरायचं आहे, कारण पीठ आहे ते पटकन फर्मेंट होतं आणि छान असं फुगतं देखील। आता या आपल्याला मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं हे पीठ। आपण डाळ भिजवतो ना त्याच्यामधलंच हे डाळीमधलं पाणी वापरायचं नाही, एक्स्ट्रा वरचं वापरायचं नाही आहे। पाणी का वापरायचं, कारण ते पाणी असतं ते पीठ छान फर्मेंट होतं त्या पाण्यामुळे। आता आपण पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तांदूळ भिजवून घेतलेले ते वाटून घेणार। 2 ते 3 पळी आपल्याला तांदूळ टाकायचे भिजवलेले। पळी टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं आपल्याला हे वाटून घ्यायचे गुळगुळीत असं। बघू शकतो मी रवा असं छान असं। आता इथे वाटून घेतल्यानंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये पीठ फर्मेंट करायचे त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचे। तुम्ही या ठिकाणी डब्यात सुद्धा काढू शकता हे पीठ फर्मेंट करण्यासाठी। मी ते पातेल्यामध्ये काढलेलं आहे। आता आपले छान असे कुरकुरीत डोसे तयार व्हावे मस्त असे, त्यासाठी इथे मी पोहे भिजवलेले आहेत। पोहे 1 कप घेतलेले आहेत। हे आता आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला भिजत ठेवायचे साधारण 2 ते 3 मिनिट। पोहे सुद्धा छान भिजलेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे सुद्धा काढून आपल्याला हे पोहे आपल्याला छान असे बारीक असे पेस्ट करून घ्यायचे छान अशी, अजिबात ओबडधोबड वगैरे ठेवायचं नाही आहे। आता इथे मी छान असे पोहे सुद्धा छान वाटून घेतलेले आहेत। आता हे पीठ तिन्ही आपल्याला छान एकत्रित असं 3 ते 4 मिनिट एकाच दिशेने हे डोशाचं पीठ आपल्याला 3 ते 4 मिनिट भेटून घ्यायचं एकत्रित असं, त्यामुळे पीठसुद्धा छान मिक्स होतील तिन्ही। आता इथे मी छान ह्याला मिक्स करून घेतलं। आता या पिठावरची झाकण ठेवून आपल्याला साधारण 8 ते 9 तास हे पीठ फर्मेंट करून घ्यायचं आहे, किंवा मी रात्रभर करून घेणार आहे हे पीठ फर्मेंट। आता या मी डाळ आणि तांदळाला रात्रभर छान असं भिजत ठेवलेलं आहे साधारण 8 ते 9 तास। तुम्ही बघू शकता पीठ आपलं किती कमी होतं आणि आता किती वरती अगदी पातेलं भरलेलं आहे। इतकं छान असं आपलं पीठ देखील फर्मेंट झालेलं आहे, फुगलेलं आहे आपलं पीठ। बघू शकताय तुम्ही अगदी फ्लफी झालेलं आहे, हलकं फुलकं तयार झालेलं आहे आपलं डोसे करण्यासाठी पीठ। बघू शकता जाळीसुद्धा खूप सुरेख मस्त पडलेली आहे। आता हे आपण
बघू शकताय पळीने आता आपल्याला हे आता जाई अजिबात मोडायची नाही, अलगदपणे आता हे आपल्याला पीठ आहे ते एकाच दिशेने आपल्याला हलक्या हाताने आता आपल्याला पळीने हे आपल्याला पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचे। जाळी आहे ती अलगद अशी मोडून घ्यायचे, जास्त एक फेटून घ्यायचं नाही आहे, हलक्या हाताने हे पीठ फेटून घ्यायचे पळीने। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे या पिठामध्ये दोशाच्या। मीठ घातल्यानंतर आणखीन एकदा याला 1 मिनिट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं पीठ। अलगद हाताने हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं पीठ, म्हणजे जे जाळी वगैरे पडलेली आहे ती जाळी देखील आपली मोडणार नाही। इथे पीठ आता डोसे करायसाठी आपलं पीठ देखील रेडी झालेलं आहे, पण हे आता पीठ आपण एक 3 ते 4 मिनिट बाजूला ठेवून देऊयात। हे पीठ ओल्या नारळाची झटपट अशी चटणी करायला घेऊयात। तर इथे मी कढीपत्त्याचे पाने घेतलेले 7 ते 8, 1 इंच अद्रकचा तुकडा, हिरवी मिरची एक 7 ते 8 घेतलेले, कमी जास्त करू शकता हिरवी मिरची प्रमाण। मी इथे स्लाइस करून घेतलेले आहेत ओल्या नारळाचे, अर्धा नारळ घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, अर्धी वाटी साल काढून शेंगदाणे घेतलेले, डाळवे घेतलेले आहेत आणि पुदिना घेतलेला आहे। आता आपल्याला आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 3 ते 4, जास्त घ्यायचं नाही, उग्र वास येतो लसणाचा, जास्त घ्यायचं नाही चटणीमध्ये। आता हे सर्व जिन्नस घेतलेले आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत मोठ्या। आता काढून घेतल्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस मी आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे 1-2 मोठे चमचे दही, फ्रेश असं, आंबट घ्यायचं नाही आहे, फ्रेश दही घ्यायचं लावलेलं घरचं। आता दही घातल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता या सर्व जिन्नसमध्ये, चवीनुसार मीठ घालायचं। आणि ही चटणी आहे ती ओल्या नारळाची वाटून घ्यायची बारीक अशी, छान बघू शकता मी बारीक अशी वाटून घेतलेली आहे चटणी मिक्सरमध्ये। आता आपल्याला या एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचे स्टीलच्या। इथे आपली चटणी देखील तयार झालेली आहे, झटपट अशी मस्त तयार होते, खूप छान लागते। आता इथे मी तडका कढईमध्ये तेल देखील 1 पळी तेल गरम करून घेतलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी टाकायची, हिंग टाकायचा चिमूटभर, हिंग टाकल्यानंतर इथे उडीद डाळ टाकायचे 1 चमचा, उडीद डाळीमुळे चटणी देखील खूप छान लागते। कढीपत्त्याचे 3-4 पानं टाकायचे, 1 ओली ही लाल मिरची टाकायची आणि ही मोहरीची आपल्याला फोडणी या चटणीवरती टाकायचे। इथे आपली मस्त अशी चटणी तयार आहे ओल्या नारळाची। आता आपण बटाट्याची भाजी करायला घेऊया डोशासाठी खाण्यासाठी। इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, मूठभर कोथिंबीर, 1 कढीपत्त्याचे पाने घेतले 3 ते 4 आणि 1 इंचाचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या। इथे आपल्याला बारीक असं ओबडधोबड असं वाटण करून घ्यायचं अद्रक हिरवी मिरचीचं। इथे मी बटाटेसुद्धा उकडून घेतलेले आहेत अर्धा किलो, कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून कुकर बटाटे लावलेले आहेत आणि कुकरच्या शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आता हे बटाटे आपल्याला साल काढून घ्यायचे बटाट्याची। इथे मी बटाट्याची साधारण साल काढून घेतलेली आहे। आता हे बटाटे आपल्याला चिरून घ्यायचेत, कट करून घ्यायचेत। आता हे बटाटे आपल्याला उभ्या स्लाइसमध्ये कट मारून घ्यायचे आहे आणि आडव्या स्लाइसमध्ये कट करून घ्यायचेत, अशा फोडी करून घ्यायच्या। अशाच पद्धतीने इतर सर्व राहिलेले बटाटे देखील मी इथे चिरून घेत आहे आडव्या साईजमध्ये आणि उभ्या करून। बघू शकता इथे आपले बटाट्याच्या फोडी देखील तयार झालेल्या आहेत आता कट करून। इथे आता आपण लगेच बटाट्याच्या भाजीला फोडणी देऊन घेऊयात। इथे मी स्टीलची मोठी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1.5 पळी तेल टाकायचं कॅटलीतली आणि अर्धा चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचा जिरे टाकायचे। जिरे ही छान फुलू द्यायचे, जिरे छान फुलले की फोडणी छान बसते। कढीपत्त्याचे पानं टाकायचे 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं, आवर्जून टाका कढीपत्त्याचे पानं, फ्लेवर खूप छान होतं तो कढीपत्त्याच्या पानाचा। चिमूटभर हिंग टाकायचा आणि आपण सुरुवातीला अद्रक लसूण हिरवी मिरचीचं जे वाटण करून घेतलं होतं ते आता आपल्याला या फोडणीमध्ये घालायचं आहे। आता हे आपल्याला मिनिटभर हे आपल्याला जिन्नस परतून घ्यायचेत। परतून घेतल्यानंतर इथे मी 1 मीडियम मोठा साईजचा आकाराचा कांदा चिरून घेतलेला आडव्या आकारामध्ये, तो आता आपल्याला ह्या कढईमध्ये घालून घ्यायचा आहे चिरून घेतलेला। आणि हा सुद्धा आपल्याला कांदा आहे तो छान असा तळसून घ्यायचा आहे, कांद्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत, छान लालसर कलर येईपर्यंत हा छान मी परतून घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही। आता इथे अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा हळद टाकल्यानंतर ती सुद्धा हळद छान मिक्स करून घ्यायची आहे। आता या जिन्नस बरोबर मिक्स करून घेतल्यानंतर आपण बटाट्याच्या फोडी कट करून घेतलेल्या, उकडून साल काढून कट करून, त्यात आपल्याला या बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्यात
बटाट्याच्या फोडी काढून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर आता हे मीठ देखील या फोडींना म्हणजे सर्व एकत्रित असं करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं एक 3 ते 4 मिनिट। एक 3 ते 4 मिनिट मी याला छान असं बटाट्याच्या भाजीला मिक्स करून घेतलं। आता आपल्याला ही बटाट्याची भाजी आहे ती एक 3 ते 4 मिनिट झाकून ठेवायची। आता हे झाकून ठेवल्यानंतर आता आपण उघडूयात। इथे बघू शकता बटाटेसुद्धा छान असे आणखीन एकदा वाफरले गेलेले आहेत। इथे आपली झटपट अशी बटाट्याची मस्त अशी डोशासोबत खाण्यासाठी भाजी देखील तयार आहे। आता आपण डोशाचं पीठ आहे ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं, जेवढं मला लागेल तेवढं डोसे करण्यासाठी। इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे डोशाचं पीठ बघू शकताय, जास्त घट्ट देखील नाही जास्त पातळ देखील, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आहे। इथे मी नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवला आहे, अगदी मीडियम आचेवर गरम केलेला आहे हा तवा। आता या नॉनस्टिकच्या तव्यावर मिठात पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी टाकल्यानं सुती कपड्याने पुसून घ्यायचं, सगळं पुसून घ्यायचं। असं केल्याने डोशाला एकसारखा रंग येतो आणि तवा देखील स्वच्छ होतो। मस्त डोसा आहे, चिकटत नाही। एक पळी पीठ घातले एका दिशेने असं गोल गोल फिरवत मी हा डोसा तव्यावरती पसरून घेतलेला आहे। आता थोडीशी सुकल्यानंतर तेल सोडायचं आहे या डोशावरती। तेलाच्या ऐवजी बटर लावलं तरीही चालेल, मी सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेतलं याला। आता हे उलटण्याने एकसारखं असं करून घ्यायचं आहे, बघू शकताय, म्हणजे मस्त असा आपला पेपर डोसा तयार होईल। आता बघू शकताय खालच्या बाजूने सुद्धा छान असा कलर आलेला आहे। आता ह्यात आपल्याला हे सगळीकडे व्यवस्थित तेल लावलं असंच मोठी केलेली आहे आज। आता या मोठ्या आचेवरती हे सगळीकडे तवा असं फिरवत हा डोसा आपल्याला एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचा आहे। हा डोशाचा खालून रंग बदलला गेला की डोसा काढून घ्यायचा आहे। बघा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे डोशाला, डोसासुद्धा छान तयार झालेला आहे। आता आपण अशाच पद्धतीने दुसरा देखील तुम्हाला डोसा करून दाखवते। तव्यावरती पाणी शिंपडायचं, पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि तव्यावरती पाणी शिंपडायचं आणि सुती कपड्याने पुसून घ्यायचं। एक पळी पीठ घालायचं, एका दिशेने हे पीठ गोल गोल फिरवत हा डोसा पातळ पसरून घ्यायचा। आता मी या डोशाला पातळ छान पसरून घेतलेला आहे। आता पसरून घेतल्यानंतर या पळीने पातळ देखील छान डोसा आपला पसरला गेलेला आहे। आता पसरल्या थोडीशी बाजू कोरडी झाली की सुकल्यानंतर तेल सोडायचं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर लावलं तरीही चालेल। तेल लावल्यानंतर एकसारखा असा उलटण्याने एकसारखा करून घ्यायचा डोसा, बघू शकता अशा पद्धतीने करून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याला पलटी मारून घ्यायची। आता सगळीकडे छान असा रंगावरती भाजून झाला की आपला डोसा, ह्याला खालून रंग बदलला गेला की डोसा काढून घ्यायचा आहे, अशी घडी करून डोशाची फोल्ड करून। आता बघू शकता एकदम मस्त असा सुंदर आपला डोसा तयार झालेला आहे एकाच रंगावरती। तुम्हाला आवाजून लक्षात किती आपला डोसा आहे तो कुरकुरीत झालेला आहे, मस्त कुरकुरीत तयार होतो हा डोसा। तुम्हाला आवाजून लक्षात येत असेल कुरकुरीत डोसा करण्यासाठी साधी सोपी पद्धत आज आपण पाहिलेली आहे। अगदी पातळ पेपर डोसा कसा असतो अगदी तसं पातळ पेपर सारखा झालेला आहे। आतून बघू शकताय अगदी पातळ झाले, कुठं सुद्धा जाड झालेला नाहीये, मस्त तयार होतो हा डोसा आणि कुरकुरीत लागतो। उशीरपर्यंत हा डोसा अगदी कुरकुरीत राहतो, अजिबात नरम वगैरे पडत नाही। आता तुम्हाला कुरकुरीतपणा आवाज ऐकवते किती कुरकुरीत मस्त तयार होतो हा डोसा। महत्त्वाचे सांगितले टिप्स म्हणजे तुम्ही ह्या फॉलो केल्या तर तुमचे डोसे मस्त असे तयार होतील। आणि हो, सोबतच खाण्यासाठी बटाट्याची भाजी आहे मस्त अशी आपण बनवलेली, झटकेपट आणि ओल्या नारळाची चटणी खूप छान लागते या डोशासोबत। इथे आपला डाळ तांदळाचा मस्त असा पेपर डोसा, सोबतच खाण्यासाठी बटाट्याची भाजी, मस्त अशी चटणी ओल्या नारळाची बनवून तयार आहे, मस्त कॉम्बिनेशन। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मग मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।